कलियुगच आहे. सतयुगामध्ये लोक ध्यान करायचे, ध्यान करून भगवंतांची प्राप्ती करायची आणि पापचा लेश मात्र नव्हता. नंतर आणि सतयुगामध्ये लोक 1,00,000 वर्ष जगायचे. नंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये लोक 10,000 वर्ष जगायचे आणि तेव्हा थोडा थोडा पाप वाढायला लागला. 75% पुण्य आणि 25% पाप त्रेतायुगामध्ये. 10,000 वर्ष जगायचे लोक आणि काय करायचे? यज्ञ करायचे. यज्ञ करून भगवंतांची प्राप्ती करायची. नंतर द्वापर युग आलं. द्वापर युगामध्ये लोक 100 वर्ष जगायचे, 1,000 वर्ष जगायचे आणि काय करायचे? भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी मोठे मोठे मंदिर बांधायचे, मोठे मोठे मूर्तींची स्थापना करायचे, मूर्तींची स्थापना करून त्यांची पूजापाठ करायचे. कलियुगासारखं नाही, मंदिर बांधलं, मूर्ती स्थापित केलं, झालं. दिवसातून एकदा जायचं, एक दोन अगरबत्ती लावायची, भास. असं नाही. मूर्तीची पूजा म्हणजे काय? असं म्हणतात, मूर्तीची पूजा करण्यासाठी दिवसातून 6 वेळा मूर्तीला नैवेद्य दाखवायला लागतं. जसं आपण आपल्या शरीराची काळजी घेतो ना, शरीरापेक्षाही जास्त त्या मूर्तीची काळजी घ्यायला लागते. कारण आपल्या शास्त्रांमध्ये प्राण प्रतिष्ठा हा शब्द आहे. मूर्तीची आपण असं स्थापना करत नाही, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो. म्हणजे ज्यांची मूर्ती आहे त्या भगवंतांना किंवा त्या देवी देवताला त्या मूर्तीमध्ये बोलवतो. आता ती मूर्ती नाही आहे, ज्यांची मूर्ती आहे किंवा ज्यांना त्यात बोलवलं ते त्यात प्रकट झालेले आहे, तर त्यांची सेवा करणं. तर कमीत कमी स्टँडर्ड काय आहे? कमीत कमी नियम काय आहे? दिवसातून 6 वेळा नैवेद्य दाखवणं. 6 वेळा नैवेद्य दाखवायचं म्हणजे 6 वेळा आरती पण करायची आहे. 6 वेळा आरती करायची म्हणजे 6 वेळा स्नान पण करायचं. गरमीत तर लोक दोनदा तरी स्नान करत असतील, थंडीत एकदा केलं तर बस झालं. तर अशी अवस्था कलियुगात आहे आपली. तर कलियुग आला शेवटी, सध्याच्या युगामध्ये आहोत. आणि कलियुगाला किती वर्ष झालेले आहेत? 5,000 वर्ष. आणि कलियुगाची आयु किती आहे? 4,32,000 वर्ष. म्हणजे कलियुग अजून खूप छोटा आहे, 5,000 वर्षाचा आहे. 4,27,000 वर्ष अजून आहेत कलियुगाचे. आणि एवढा छोटा असून सुद्धा एवढे मोठे मोठे कारनामे दाखवतो. मोठा झाल्यावर असं बसायला देणार नाही, भगवंतांची कथा ऐकायला देणार नाही. तर जे साधू संत असतात ते खूप चिंतित असतात की लोकांचं कल्याण कसं होईल. साधू संत या पृथ्वीवर का येतात? लोकांचं कल्याण करण्यासाठीच. एक भजन आहे, वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे, पर दुःखे उपकार करे मन अभिमान न आवे रे. वैष्णव म्हणजे भगवंतांचे भक्त. त्यांनाच बोललं पाहिजे जे इतरांचे दुःख समजतात व इतरांना दुःखातून बाहेर काढतात, इतरांना दुःखी म्हणून बघू शकतात. जे पीड पराई जाणे. आपलं थोडं उलट असतं, आपण इतरांना दुःखी बघून सुखी होतो, एकदम आनंद येते आपल्याला. तो दुःखी आहे ना, मी खूप खुश आहे. इतरांना सुखी बघून आपण दुःखी होतो, इतरांच्या सुखाने आपण दुःखी होतो. आपण आपल्या दुःखाने दुःखी नाही आहोत, विशेष करून कलियुगाचे लोक. आपल्या दुःखाने दुःखी नाही, इतर समोरचा शेजारी का सुखी आहे, त्याची प्रगती का व्हायला लागली म्हणून दुःखी आहोत. म्हणून जे भगवंतांचे भक्त असतात, जे शुद्ध भक्त असतात, त्यांना इतरांचं दुःख सहन होत नाही. म्हणून ते परोपकारासाठी कार्य करतात, जनकल्याणासाठी कार्य करतात. कारण ते बघू शकतात
की लोक कशा प्रकारे दुःखी आहेत कलियुगामध्ये, किती दुःखी आहेत. ती वेगळी गोष्ट लोकांना समजत नाही की मी दुःखी आहे, पण साधू संत हे बघू शकतात की आपण किती दुःखी आहोत, लोक किती दुःखी आहेत. तर ठीक तसेच 5000 वर्षापूर्वी कलियुगाची सुरुवात झालेली होती, द्वापरयुगाचा अंत झालेला होता. भगवंत आपल्या धामात निघून गेलेले होते. ती पण कथा येईल पुढे. शौनक आदी ऋषी ही एकत्र झाले. नैमिषारण्य नावाचं एक ठिकाण आहे उत्तर भारतमध्ये. असं म्हणतात तिथे अजूनही कलियुगाचा प्रभाव नाही. कलियुग तिथे प्रभाव टाकू शकत नाही. नैमिषारण्य नावाचे एक अरण्य, जंगल, अरण्य म्हणजे जंगल, तिथे अजूनही कलियुगाचा प्रभाव नाही. का नाही? तर जिथे भागवत कथा होत असते, पहिला महात्मा आहे का, जिथे भागवत कथा होत असते तिथे कलियुगाचा प्रभाव होऊ शकत नाही. कलियुग आपला प्रभाव टाकू शकत नाही. मग इथे 7 दिवस भागवत कथा होणार आहे. मग हे समजा की इथे कलियुग आपला प्रभाव टाकू शकत नाही किंवा टाकायला द्यायचं नाही, डिस्टर्ब व्हायचं नाही. कलियुग भरपूर व्यवधान आणणार. आमच्या घरात असं झालं, तसं झालं, हे काम आहे, ते काम आहे, नको, वेळ नाहीये, बाहेर जायचं आहे, असं व्यवधान आणणार कलियुग. पण आपण विचलित न होता 7 दिवस इथे कथा ऐकायची. तर पहिला महात्म्य कलियुगाचा प्रभाव राहत नाही. कलियुगाचा प्रभाव नष्ट होऊन जातो, बुद्धी शुद्ध होते. तर 88,000 ऋषी एकत्र येऊन विचार करू लागले की कलियुगाचा आरंभ झालेला आहे आणि कलियुगामध्ये लोक कसे आहेत तिथे भागवत मध्ये दिलेलं आहे. प्रायेण अल्प आयुष्य सभ्य कलो अस्मिन युगे जना मंदा सुमंद मतयो मंद भाग्या ही उपद्रिता. हे सभ्य कलियुग नामक या लोहयुगात लोक अल्प आयुषी आहेत, भांडखोर आहेत, आळशी आहेत, मार्ग चुकलेले आहेत, दुर्दैवी आहेत आणि पूर्णपणे त्रासलेले आहेत. सत्य आहे ना? ही कलियुगाच्या सुरुवाती ऋषी मुनीने बोललेला आहे. मंदा सुमंद मतयो अल्प आयु प्रायेण अल्प आयुष्य. कलियुगाचे आयुष्य किती सांगितलंय? 100 वर्ष. द्वापरयुगाचं किती होतं? 1000 वर्ष आणि कलियुगाचं 100 वर्ष. पण असं म्हणतात जसं जसं कलियुग वाढेल तसं तसं आयुष्य कमी होत जाणार. आता किती लोक 100 वर्ष जगतात? खूपच कमी लोक. 70च्या वर गेलं तर लय म्हातारं. भागवत मध्येच वर्णन आहे, कलियुगाचं वर्णन भागवत मध्ये आहे. 12व्या स्कंदामध्ये कलियुगाची लक्षणे सांगितलेली आहेत. असं म्हणतात कलियुगाच्या शेवटी धर्म पूर्णपणे नष्ट होऊन जाणार. आता धर्माचे 4 पाय आहेत: सत्य, दया, क्षमा, शौच. जसं एक टेबल आहे, त्याचे 4 पाय आहेत. 4 पायरीवर टिकलेलं आहे, 4 पायावर टिकलेलं आहे टेबल. तसं धर्माचे 4 पाय असतात. धर्म पण 4 पायावर टिकलेला असतो. पण कलियुगामध्ये म्हणतात धर्माचे 3 पाय मोडलेले आहेत. कलियुगामध्ये धर्म फक्त एकाच पायावर टिकून आहे बस. आणि जसं जसं कलियुग वाढेल तसं तसं लोकांचे जे आयु आहे ती कमी होत जाणार. आणि कलियुगाच्या शेवटी लोक असं म्हणतात की 20 ते 25 वर्ष लोक जगणार बस. 20 ते 25 वर्ष. 20च्या वर गेला तर लय म्हातार. आणि सगळीकडे त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम. विश्वयुद्ध आता पण बघतोय लक्षण. प्रत्येक देशांमध्ये युद्ध सुरू आहे.
धर्माचा लेश मात्र तेव्हा राहणार नाही. नदी कुठली राहणार नाही, एकच नदी राहणार, नर्मदा. त्याचं वर्णन आहे. धाम कुठलंही राहणार नाही. भगवंतांचं नाव राहणार, पण खूपच कमी लोक त्याला जप करतील किंवा स्मरण करतील. सगळीकडे पापी अत्याचारी लोक वाढलेले असतात. बोलतात ना ते लोहयुग, लोहयुगात लोक अल्प आयुष्य आहेत. तर या युगात लोकांचं कल्याण कसं होणार? ऋषी मुनी एकत्र येऊन हे विचार करत होते. तर साधू संत लोकांच्या कल्याणासाठी असा विचार करतात. नंतर अजून एक श्लोक आहे. भूरिनी भूरिक कर्माणी श्रोतव्यानी विभागशः अतः साधुअत्र यत्सारं समुद्धृत्य मनीषया रुही भद्रायुभूतानां येनात्मा सुप्रसिद्धती. अनेक प्रकारची शास्त्रे आहेत आणि सर्वांमध्ये अनेक अशी ठरवून दिलेली विभिन्न कर्तव्य आहेत, जी अनेक वर्षाच्या अध्ययनानंतरच समजू शकतात. म्हणून हे ऋषीवर्य अनेक धर्मशास्त्रांचे सार कृपया निवडा आणि ते सर्व जीवांचा कल्याणार्थ स्पष्ट करा, म्हणजे अशा संदेशाने त्यांची अंतःकरणे पूर्णपणे संतुष्ट होतील. तर आपापसात चर्चा काय चालू आहे? 88,000 ऋषी एकत्रित येऊन चर्चा काय सुरू आहे? कलियुगाच्या लोकांना सार काय द्यायचं. कारण कलियुगाच्या लोकांना शॉर्टकट आवडते. लवकरात लवकर पुढे कसं जाऊ, लवकरात लवकर पैसे कसं कमवू, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक कार्यात शॉर्टकट पाहिजे. तसेच भक्तीमध्ये किंवा स्वकल्याणामध्ये पण शॉर्टकट कशा प्रकारे द्यायचा लोकांना ती सांगा. आपापसात चर्चा सुरू आहे. तर असं म्हणतात सगळ्यात शॉर्टकट कलियुगमध्ये काय लिहिलंय? जसं मी सुरुवातीला बोललो, श्रवण करणं. श्रवणम कीर्तनम. भगवंतांची कथा ऐकणं आणि बोलणं एकदम सोपा आहे. बसायला काय करायला लागते का? या आणि बसा, बस. ऐकायला काय करायला लागतं का? बोलणाऱ्याला थोडा मेहनत आहे, तयारी करायला लागते, भरपूर उदाहरण द्यायला लागते. पण ऐकणाऱ्याला काय म्हणते? या, बसा, ऐका, बस. तर सगळ्यात सोपी विधी आपल्याला दिलेली आहे. आणि नाम संकीर्तन. कलिकालेर धर्म हरिनाम संकीर्तन. भगवंतांचे नामाचं जप करणं, कीर्तन करणं. भागवत महापुराणमध्येच वर्णन आहे. कलियुगामध्ये सगळ्यात बुद्धिमान कोण आहे? कृष्णवर्णम त्रिशा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञै संकीर्तनहि प्राये यजंती सुमेधस. कलियुगामध्ये जे पर्याप्त बुद्धिमान लोक आहेत किंवा जे खरे बुद्धिमान लोक आहेत ते काय करतील? भगवंतांचे नामाचं जप करतील, भगवंतांची कथा ऐकतील. म्हणजे कलियुगात ही मनुष्य जन्म प्राप्त करून भगवंतांची कथा ऐकत नाही, भगवंतांचं नाम जप करत नाही, त्यांच्यासाठी भागवतमध्ये काय सांगितलं आहे? धर्मा स्वानिष्ठित पुंसा विश्वक्सेन कथा सुयः नोत्पाद्यति रतिम यदि श्रम एव हि केवलम. काय? आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म करून देखील भगवंतांचा लीला कथांमध्ये रुची उत्पन्न होत नसेल तर असे धर्माचरण म्हणजे केवळ व्यर्थ श्रमच आहे. कलियुगामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचरण करतो, अनेको प्रकारचे कर्म करतो. आणि कलियुगामध्ये एक मन आहे, खूप फेमस आहे. काय? कर्मच पूजा आहे. कर्म ही पूजा आहे. काय आवश्यकता नाही मंदिरात जायची, नाम जप करायची, काय आवश्यकता नाही. कर्मच पूजा. आम्ही कर्मच करतोय. काय आवश्यकता आहे इथे बसायची, 7 दिवस कथा करायची? आवश्यकता नाही. आपलं कर्म करा बस. कर्म हीच पूजा आहे. पण कर्म पूजा कावा बनते ही पण आपण जाणून घेतलं पाहिजे.
भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतो कर्मण्येवा अधिकार असते महाफलेषु कदाचन. लोकांना एकच माहिती आहे कर्मण्येवा अधिकार असते, त्याच्या पुढे काय माहित नाही. महाफलेषु कदाचन, तुला कर्म करायचा अधिकार आहे, फळाची अपेक्षा करायचा अधिकार नाही. पूर्ण भागवत महापुराणमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला भगवंताने एकच उपदेश केला आहे, कर्म कर. नुसतं कर्म करू नकोस, कर्म योग कर. तस्माद योगी भव अर्जुन. हे अर्जुना तू योगी बन. योगी म्हणजे काय? तो उत्तर प्रदेशच्या योगी नाही. योगी म्हणजे स्वतःला जोड. योगफल, गुणनफल, भागफल माहिती ना, गणितमध्ये होता. योग म्हणजे जोडणं. कर्म योग, आपल्या कर्माला भगवंतांशी जोडणं. जेव्हा आपण आपल्या कर्माला भगवंतांशी जोडतो तेच कर्मपूजा आहे, तेव्हाच ते कर्मपूजा बनतात. जेव्हापर्यंत आपण आपल्या कर्माला भगवंतांशी जोडत नाही तेव्हापर्यंत ती कर्मपूजा नाही. म्हणून ते भागवत मध्ये बोललेलं आहे की आपण आपले अनेक कर्तव्य करत असून सुद्धा जर आपली रती किंवा आपला प्रेम भगवंतांच्या कथेमध्ये उत्पन्न होत नसेल मग तो फक्त श्रम आहे, बस, दुसरा काही नाही. गाढवा काय करतो? दिवसभर मेहनत करतो, संध्याकाळी त्याला थोडासा हिरवा घास दिला तर खाऊन संतुष्ट. तसंच आपण पण मनुष्य शरीर प्राप्त करून दिवस रात्र फक्त मेहनत करत राहिलो, बस. मेहनत करा, कर्म करा, कर्म करू नका असं म्हणत नाही, पण कर्मासोबत हे शरीर का मिळालेलं आहे हे पण जाणून घेतलं पाहिजे. तो जर जाणून नाही घेतला आणि फक्त कर्मच करत राहिला मग श्रम एवही केवलम, फक्त श्रमच केलं. आणि मनुष्य शरीर का मिळालेलं आहे? कशासाठी मिळालं आहे? आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी. मनुष्य शरीराचं एक वैशिष्ट्य आहे जे इतर शरीरांमध्ये नाही. मनुष्य तो करू शकतो जो इतर शरीर किंवा इतर जनावर करू शकत नाही. म्हणून आपण इथे बघतो, इथे कथा ऐकण्यासाठी फक्त मनुष्यच बसलेले आहेत, इतर जीवजंतू नाही आहेत. आसपास असतील, इथे पण असतील सूक्ष्मजीव, कुत्रा, मांजर आसपास असतील, पण त्यांचा असा विचार नाही. इथे काहीतरी भागवत महापुराणाची कथा सुरू आहे, लोक एकत्र बसलेले आहेत, तर आपण थोडं ऐकायला जाऊ, काहीतरी दोन शब्द आमच्या कानात पडू दे, असा जनावरांचा विचार नाही, मनुष्यांचा विचार आहे. का? आपण मनुष्य प्रजाती जी आहे ती जनावरांपेक्षा श्रेष्ठ आहे. पद्मपुराणमध्ये एक श्लोक आलेला आहे, आहार निद्रा भय मैथुनमच्या सामान्यमेतत् पशुभीर नराणाम. आहार म्हणजे जेवण. मनुष्य पण जेवतो, जनावर पण जेवतात, सामान्य आहे. निद्रा, मनुष्य पण झोपतो, जनावर पण झोपतात, सामान्य आहे. पण असं म्हणतात जनावरांना निवांत झोप लागते, मनुष्याला लागत नाही. निवांत गादीवर झोपला, एसी लावला, कूलर लावला तरी तो झोप लागत नाही, टेन्शन भरपूर आहे. पण निद्रा आहे, सामान्य आहे. आहार निद्रा भय, भीती. मनुष्यालाही भीती वाटते, जनावरांनाही भीती वाटते. आपण आपल्या सोयीनुसार आपली व्यवस्था करतो आपल्या रक्षणाची. जनावर पण आपल्या सोयीनुसार त्यांना जे भगवंतांनी जसं बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीनुसार स्वतःचे रक्षण करतात. पण भीती दोघांना आहे. मैथुन, जनावर प्रजा उत्पत्ती करतात आणि मनुष्यही प्रजा उत्पत्ती करतात. फरक काय? काहीतरी विशेष गुण आहे मनुष्यांमध्ये. म्हणून मनुष्य समाज हा वेगळा आहे, जनावरांपासून वेगळा आहे. एक विशेष गुण आहे, धर्मो हि तेषां अधिको विशेषो
धर्मेण हीना पशुभी समाना. विचार करण्याची क्षमता, विचार करायचे गुण आहे आपल्याला. बुद्धीचा वापर. असं नाही जनावर बुद्धीचा वापर करत असं नाही, जनावर पण बुद्धीचा वापर करतात, पण कुठेपर्यंत त्यांची बुद्धी मर्यादित आहे. कुठेपर्यंत? आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टींचा पलीकडे जनावर विचार करू शकत नाही. म्हणून आपण बघतो इथे जनावर नाही बसलेले, मनुष्य बसलेले आहे. जरी जनावर असले तर ते काय विचार करतात? खायला कुठे मिळणार, आज झोपणार कसं व्यवस्थित. मनुष्य या 4 गोष्टींचा पलीकडे विचार करू शकतो. तर विचार काय करायचा हा पण एक विचार आहे. विचार काय करायचा? तर तेच आत्मकल्याण. जसं मी श्लोक बोललो ना, कलियुगामध्ये लोक अल्प आयुष्य आहेत. मंदा सुमंद मतयो मंद भाग्याही उपद्रिता. मंद सुमंद मती. कलियुगामध्ये लोकांची मती कशी असेल? मंद आणि अजून मंद. आता तरी थोडा लोकांचं लक्षात राहतंय, पण असं म्हणतात जेव्हा घोर कलियुग येईल तेव्हा लोकांच्या लक्षात काही राहणारच नाही. आता जसं जसं कलियुग वाढत चाललंय तसं तसं लोकांचं लक्षात ठेवण्याची जी क्षमता आहे ती कमी होत चालली. पूर्वीचे लोक डायरी ठेवायचे, डायरी वगैरे ठेवायचे, त्यामध्ये नंबर वगैरे नोट करून ठेवायचे, मग तो लक्षात राहायचा. त्याच्यापूर्वी गेला तर लोक आपल्या मनामध्येच ठेवायचे, सगळं लक्षात राहायचं. पण आता आपला मोबाईल नंबर काय तो पण लक्षात राहत नाही. अशी मंद झाली होती. आता तुम्हाला सगळ्यांना विचारलं की काल ह्याच वेळी बरोबर 8:30 वाजता तुम्ही काय करता? थोडासा विचार करायला, बुद्धीला जोर द्यायला लागणार. काल ह्याच वेळी आम्ही काय करत होतो? मग कुठेतरी थोडाफार आठवणार, एक्झॅक्ट आठवणार नाही. तर अशी मंद भाग्य ही उपद्रिता. मंद भाग्य म्हणजे काय? कलियुगामध्ये कलियुगाचे लोक जे आहेत स्वतःचा कल्याण, आत्मकल्याण कशामध्ये आहे ह्याचा सुद्धा विचार करत नाही. आत्मकल्याणाची गोष्टी जिथे असेल, आत्मकल्याण जिथे होत असेल तिथे जाणार नाही. जिथे नुकसान होत असेल किंवा जिथे शरीराचं कल्याण होत असेल तिथे जाणार. एखादा पिक्चर लागलेला असेल तर भरपूर हाऊसफुल गर्दी. पण जिथे आत्मकल्याणची गोष्ट असेल, आता भागवत कथेने काय होणार आहे? आत्मकल्याण होणार आहे, पण तिथे जाणार नाही. जिथे सत्संग होत असेल, जिथे 4 गोष्ट चांगली सांगितली जात असेल तिथे गर्दी होणार नाही. पण जिथे प्रपंच चालू असेल, जिथे राजनीतिक विषय भाषण चालू असेल तिथे लाखोच्या संख्येने गर्दी असते. ह्याला म्हणतात मंद भाग्य. ही मी बोलत नाही, भागवत महापुराण म्हणतो. मी 5000 वर्षापूर्वीच भविष्यवाणी केलेली आहे. मंदा सुमंद मतयो मंद भाग्य ही उपद्रिता. तर आत्मकल्याणासाठी कलियुगाचे लोक मंद भाग्य आहेत, म्हणजे उत्सुक नाही आहेत. आपण सर्वजण नाही, जे इथे नाहीत ते. आपण सर्वजण तर भाग्यशाली आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नैमिषारण्यमध्ये चाललेला आहे. तर कुठे जायचं, कुणाला विचारायचं, कलियुगाच्या लोकांचं कल्याण कसं होईल? तर त्यावेळी सूत गोस्वामी नावाचे ऋषी होते आणि ते द्वापर युगातले होते. जसं मी बोललो ना की परीक्षित महाराजांना ही कथा सांगितली गेली. भागवत महापुराणची कथा परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामींनी सांगितली. आणि ज्यावेळी सांगितली त्यावेळी एकटे शुकदेव गोस्वामीच नव्हते.
असं म्हणतात की जेव्हा सुखदेव गोस्वामी भागवत कथा बोलायला सुरुवात केली किंवा त्यांनी संकल्प घेतला मी तुला भागवत कथा सांगणार, त्यावेळी ही संदेश सगळीकडे पसरला. जेवढे ऋषी मुनी महर्षी राजर्षी वैरागी साधू संत सगळे तिथे एकत्र झाले. का तर भागवत कथा होणार आहे, ऐकायला एकत्र झाले. जसं आपण इथे एकत्र झालो भागवत कथा ऐकायला. आणि त्या सगळ्या साधू संतांमध्ये एक होते सूत गोस्वामी. त्यांनी डायरेक्टली कुणाकडून श्रवण केलं भागवत कथा? शुकदेव गोस्वामींकडून. आणि शुकदेव गोस्वामींनी भागवत कथा कुणाकडून श्रवण केलेली आहे? जे भागवत कथेचे लेखक आहेत वेदव्यास, त्यांच्याकडून श्रवण केलेले आहे. तर सूत गोस्वामींकडे हे 88,000 ऋषी जातात, त्यांच्याकडे प्रश्न विचारतात, अनेको प्रश्न विचारतात. पण त्या अनेको प्रश्नांपैकी 6 प्रश्न प्रमुख आहेत. तिथे भागवत महापुराणमध्ये दिलेलं आहे की कलियुगाचे लोक, एक प्रश्न तर मी बोललो, मंदा सुमंद मतयो मंद भाग्यायुपदेता, ही कलियुग लोहयुग आहे किंवा खूप खराब युग आहे. या युगामध्ये लोकांची बुद्धी मंद सुमंद असेल, लोक मंद भागी असणार, तर असे लोकांचं कल्याण कशा होईल? अजून 6 प्रकारचे प्रश्न बघायचे आहेत. महर्षी, आपण सर्वदृष्ट्या आदर्श असे भक्तराज असल्यामुळे भगवंतांनी आपल्याला सर्वज्ञ बनविले आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाचा भल्याचे काय याचे विवेचन कृपया आपणाच आम्हास करावे. या कलियुगात माणसाचे आयुष्य फार अल्प आणि नाना कटकटी व संघर्षाने ग्रासलेले राहणार आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी माणसाने कसे वागावे याचे दिग्दर्शन अनेक धर्मग्रंथात केलेले आहे. आता कृपया त्यातील निवडक भागांची माहिती आपण आम्हास द्यावी, ज्यायोगे मनुष्य मात्राचे जीवन सुखी होईल आणि त्यास पूर्ण समाधान लाभेल. हे साधू संतांचं मत आहे किंवा असा विचार आहे. स्वतःसाठी प्रश्न नाही विचारला. आपण जेव्हा एखादा साधू महाराज त्यांच्याकडे जातो, काय करतो? महाराज आशीर्वाद द्या, कृपा करा, आमचा चांगला होऊ दे, आमचा होऊ दे, बाकीचे जाऊ दे, काय माहित नाही, पण आमचा होऊ दे. पण ही ऋषी मुनी काय करतायत? हिने पण आपल्यासाठी काहीतरी मागितलं असतं. कलियुग सुरू झालेलं आहे आणि यांना माहिती आहे बघा, ह्या 88,000 ऋषी मुनींना माहिती आहे की कलियुगामध्ये काय काय घडणार आहे. तर त्यांनी आशीर्वाद मागितला असता, बस आम्हाला जाऊ द्या, कलियुग सुरुवात झालेला, आम्हाला कलियुगात राहायचं नाहीये, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही ह्याच क्षणी तत्क्षणी आम्ही भगवंतांच्या धामात जाऊ. पण असं काय मागितलं नाही. पण भगवंतांचे भक्तांचा एक गुण आहे, ती स्वतःसाठी कधी काय मागतच नाही. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हाद महाराजांची कथा येईल. प्रल्हाद महाराज एवढे महान भक्त आहेत की त्यांच्यासाठी भगवंत, कालच नरसिंह चतुर्दशी होते ना, नरसिंह भगवंत प्रकट झाले. एवढे महान भक्त आहेत. आणि त्यांना नरसिंह भगवंतांनी विचारलं की तू माझ्याकडून जे काय तुझी अपेक्षा आहे तू मागून घे, जी तुझी इच्छा ती मागून घे. तर प्रल्हाद महाराजांनी काय मागितलं? पहिला वरदान मला हे द्या की तुमच्याकडून मला काही मागायची इच्छा नाहीच व्हायला पाहिजे. आणि दुसरा काय मागितलं? की जसं तुम्ही माझा उद्धार केला, मला दर्शन दिला, माझा दुःख नष्ट केलं, तसेच माझ्यासारखे अनेक लोक या जगामध्ये दुःखी आहेत. दुःखी आहेत ना? आहेत ना दुःखी? हा, अनेक लोक या जगामध्ये दुःखी आहेत, तर त्या सगळ्यांचा उद्धार करा, हा मागितला. स्वतःसाठी काय मागितलं? इतरांचा उपकार करा, इतरांचा परोपकार करा. म्हणून साधू संतांचा हा गुण आहे. इतरांचा कल्याणार्थ, इतरांच्या परोपकारासाठी साधू संत जन्म घेतात.
साधू संत कार्य करतात. मग शुकदेव गोस्वामी, सूत गोस्वामी खूप खूप प्रसन्न झाले. 88,000 ऋषी मुनींची प्रशंसा करू लागले की खरंच तुम्ही सगळे खूप महान आहात, की तुम्ही इतरांचे कल्याणासाठी विचार करायला लागला. इतरांचा कल्याण कशात होईल तो प्रश्न तुम्ही मला विचारला. तर सूत गोस्वामी बोलले की जेव्हा परीक्षित महाराजांना शुकदेव गोस्वामी कथा सांगत होते तेव्हा मी तिथेच होतो. त्यांच्याकडून जे काही मी ऐकलोय तेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार. हा एक वैशिष्ट्य आहे, कथेचं वैशिष्ट्य. जे गुरूंकडून ऐकलेलं आहे तेच सांगायचं. माझ्या मनाचा, त्यांच्या मनाचा, थोडा मी माझ्या मनाचा पण घालतो. खिचडी नाही करायची. जे ऐकलेलं आहे परंपरेकडून तेच सांगायचं. मग सूत गोस्वामींनी कथा बोलायला सुरुवात केली. बोलताना त्यांनी पहिला भागवत महापुराणचं महात्म्य सांगितलं. वेदव्यासाने भागवत महापुराणचं महात्म्य लिहिताना एक श्लोक लिहिला. ती श्लोक मी आता बोलणार आहे. माझं मागे सर्वांनी बोलू शकता. खूप सिंपल श्लोक आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तर हा श्लोक त्यांनी भागवत कथेच्या सुरुवातीला लिहिला. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तर भागवत कथा कशी आहे? पहिला तर आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर कलियुगाचा जे प्रभाव आहे त्याला नष्ट करणारी आहे. दुसरा तापत्रय विनाशाय. 3 प्रकारचे ताप असतात. भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. जन्म, मरण, म्हातारपण आणि आजारपण हे 4 प्रकारचे दुःख आहेत. आणि 4च्या सोबत आपल्याला 3 फ्री मिळालेला आहे. त्याला म्हणतात तापत्रय. 3 प्रकारचे ताप. पहिला आहे अधिभौतिक ताप असं म्हणतात. अधिभौतिक. अधिभौतिक ताप म्हणजे काय? इतर जीवांद्वारे होणारे ताप. कोणी येऊन मारून गेला, मर्डर करून गेला, कुत्रा चावला, डास चावायला लागले, ह्याला म्हणतात अधिभौतिक ताप. इतर जीवांद्वारे होणारे ताप. दुसरा आहे अधिदैविक ताप. अधिदैविक म्हणजे प्रकृतीद्वारे, देवी देवतांद्वारे होणारे ताप. तर गरमी किती आहे बघा, ही एक प्रकारचं तापच आहे. पाऊस जास्त झाला तापच आहे. पूर आला तापच आहे. थंडी जास्त झाली तापच आहे. नाही झाली तर ताप आहे. प्रकृतीद्वारे होणारे ताप ही अधिदैविक ताप. आणि आध्यात्मिक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे काय? मनाद्वारे होणारे ताप. असं म्हणतात कलियुगामध्ये आध्यात्मिक तापाने ग्रासलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. मनाद्वारे त्रासलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. कलियुगामध्ये लोक डिप्रेशनची गोळी घेतात. डिप्रेशन मुक्त व्हायची गोळी घेतात, तरी सुद्धा मुक्त होत नाही. गोळी घेऊन मुक्त होत नाही. असं म्हणतात जो जाऊन भागवत कथेत बसतो आणि भागवत कथा 7 दिवस श्रवण करतो तो तणावापासून मुक्त होतो. ही पण एक महात्मा. डिप्रेशन पासून मुक्त होतो. तर मनापासून त्रास होणं म्हणजे आध्यात्मिक ताप. तर हे 3 प्रकारचे ताप आहेत. म्हणजे 24 तास हे 3 ताप जे आहे 24 तास आपल्या डोक्यावर बसलेले आहेत. जन्म एकदा झाला, मृत्यू पण एकदाच होईल, म्हातार पण शेवटी येणार. आणि आजारी पण आपण काय जास्त सारखा आजारी होत नाही, कधीतरी आजारी पडतो. पण ही जी 3 ताप आहे ही 24 तास आपल्या डोक्यावर असते. म्हणून भागवत महात्म्याच्या पहिल्या श्लोकमध्ये
तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. जो व्यक्ती, जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतो, भागवत कथेचा आश्रय घेतो, त्याचे 3 ताप सगळ्यात पहिला नष्ट होतात. 3 प्रकारचे ताप नष्ट होऊन जातात. दुसरा आहे अभय. अभय प्रदान होते. भागवत कथा, भगवंत त्याला अभय प्रदान करतात. या जगात सगळ्यात मोठा भय कशाचा आहे? विश्वयुद्धाचा नाही, सिलेंडरचा पण नाही. या जगात प्रत्येक व्यक्ती कशासाठी धावपळ करायला लागलाय? स्वतःच्या रक्षण, मृत्यूपासून स्वतःला वाचवण्यासाठी. वेगवेगळे कारण आहेत लोकांकडे. आम्ही पैशासाठी धावपळ करतोय, आम्ही सुखासाठी धावपळ करतोय, पोटासाठी धावपळ करतोय, जेवणासाठी धावपळ करतोय. रूप वेगवेगळे आहेत, पण शेवटी एकच उद्देश आहे, मृत्यूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी. आता इथे बसलेल्या सगळ्यांना जर विचारलं, प्रत्येकाला प्रश्न विचारला की कुणाला मारायचं, ज्यांना मारायची इच्छा असेल ते उभा राहा, हात वर करा. कोणी उभा राहणार नाही, हात वर कोणी करणार नाही, म्हणजे कुणालाच मारायची इच्छा नाही. आणि प्रत्येक व्यक्ती या जगामध्ये मृत्यूपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी धावपळ करतो. हा सगळ्यात मोठा भय आहे. त्या भयापासून भागवत कथा मुक्त करते. अभय, अभय प्रदान करते. तिसरा मुक्ती प्रदान करते. या जगामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. लोक त्यासाठी जास्त धावपळ करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्माचं आचरण करायचं कशासाठी? अर्थ, अर्थ म्हणजे पैसे कमवण्यासाठी. पैसे आले तर काम, भोग करायचं, आणि नंतर मोक्ष. भरपूर लोक ह्याला फॉलो करतात, पालन करतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पण मोक्ष म्हणजे, खरा मोक्ष म्हणजे काय? भगवंतांची कथेमध्ये रती, प्रेम उत्पन्न होणं. तेच तो श्लोक बोललो ना, मनुष्य शरीर प्राप्त करून जर भगवंतांच्या कथेमध्ये प्रेम उत्पन्न होत नसेल तर आपण जे काही मनुष्य शरीरामध्ये करतो तो फक्त श्रमच आहे. श्रम एव हि केवल. म्हणून खरी मुक्ती म्हणजे भगवंतांना प्रेम करणं. म्हणून पंचम पुरुषार्थ. पंचम पुरुषार्थ कशाला बोललेला आहे? भक्तीला, प्रेमाला, कृष्ण प्रेमाला. भगवंतांना जेव्हा आपण प्रेम करू, प्रेम करायला शिकू, तेव्हा ती पंचम पुरुषार्थ. आणि या 4ही पुरुषार्थांपेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती, भगवंतांना प्रेम करणं. आणि भगवंतांप्रती प्रेम केव्हा उत्पन्न होते? समजा एखाद्या व्यक्तीची महानता किंवा एखाद्या व्यक्तीवर प्रेम आपल्याला केव्हा उत्पन्न होते? जेव्हा आपण त्या व्यक्तीविषयी ऐकू. काही दिवसापूर्वी रुक्मिणी द्वादशी होते. रुक्मिणी महाराणीचा प्राकट्य है ना. तर रुक्मिणी मातेने कधीही कृष्णाचं दर्शन केलेलं नव्हतं. कृष्ण द्वारकेत होते आणि रुक्मिणी इथे कौंडिन्यपुरी महाराष्ट्रामध्ये होती. कधी दर्शन नाही गेलं, फक्त श्रवण केलं. भीष्मक राजाचा महालात भरपूर साधू संत यायचे, नारद मुनी यायचे, आणि ते काय करायचे? कृष्णांचं गुणगान करायचे, भगवंतांचं गुणगान करायचे. फक्त श्रवण केल्याने रुक्मिणी माता कृष्णांना प्रेम करू लागली. तर श्रवण केल्याने आपण भगवंतांप्रती प्रेम उत्पन्न करू शकतो. आणि हेच आहे पंचम पुरुषार्थ म्हणा, किंवा या मनुष्य जीवनाचा जो ध्येय आहे, मनुष्य जीवनाचा जो उद्देश आहे, हाच आहे भगवंतांना प्रेम करणं. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये किंवा वेगवेगळ्या धर्मामध्ये
वेगवेगळ्या प्रकारचे तत्व पालन करतात लोक. सत्य बोलणं, दया करणं, अहिंसा, निष्ठा, चोरी न करणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे तत्व आहेत वेगवेगळ्या धर्मांमध्ये. पण या सगळ्या तत्वांचा जो सार आहे तो एकच आहे, भगवंतांना प्रेम करणं. आणि भागवत कथा श्रवण केल्याने आपण भगवंतांना प्रेम करू लागतो. भगवंतांप्रती प्रेम आपल्या हृदयात जागृत होते, उत्पन्न होते. हा एक महात्म्य. असे भागवत कथेचे अनेक महात्म्य सांगितलेले आहेत. त्यापैकी एक महात्म्य आहे, जेव्हा शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना भागवत कथा बोलत होते, सांगायला सुरुवात केली, तो जसं मी बोललो, अनेको प्रकारचे साधू, संत, ऋषी, महर्षी, राजर्षी सगळे एकत्र झाले आणि खबर सगळीकडे पसरली. इव्हन स्वर्गामध्ये पण पसरली. स्वर्गाचे देवी देवता सुद्धा आले भागवत कथा ऐकाय. भागवत कथा एवढी महान, एवढी मधुर आहे. रामजी जेव्हा साकेत धामात परत जात होते, अयोध्या धामात परत त्या पृथ्वीला सोडून जात होते, तेव्हा हनुमानजींना सोबत घेऊन जात होते. हनुमानजी गेले नाही सोबत, बाकी सगळे गेले, हनुमानजी नाही गेले. का नाही गेले? हनुमानजींना रामांपेक्षा जास्त रामांची कथेमध्ये प्रेम आहे, तो रामांच्या कथेला प्रेम आहे. हनुमानजी काय बोलले? जेव्हापर्यंत या पृथ्वीवर तुमची कथा होत राहील, भागवत कथा, रामकथा, रामायण कथा होत राहील, तेव्हापर्यंत या पृथ्वीवर राहणार. म्हणून आपण बघू शकत नाही अदृश्य रूपान जिथे कुठे, आज सुद्धा जिथे कुठे भागवत कथेचं आयोजन केलं जातो, रामायणचं आयोजन केलं जातं, तिथे देवी देवता सुद्धा ती कथा ऐकायला येतात. भगवंतांचे शुद्ध भक्त हनुमानजी, अजून 12 महाजन आहेत असं म्हणतात. भीष्म, जनक महाराज, अर्जुन, असे 12 महाजन आहेत. ती सगळे कथा ऐकायला बसतात. एवढी महान भागवत कथा. तर देवी देवता सुद्धा आले तेव्हा 5000 वर्षापूर्वी भागवत कथा ऐकायला. सोबत काय घेऊन आले? स्वर्गामध्ये सगळ्यात मौल्यवान वस्तू काय आहे? अमृत. अमृतचा घडा घेऊन आले आणि शुकदेव गोस्वामींना देऊ लागले, घ्या आमच्याकडून दक्षिणा म्हणून ही अमृतचा कळस घ्या आणि आम्हाला भागवत कथा सांगा. तर शुकदेव गोस्वामी खूप नाराज झाले. त्या देवी देवतांवर खूप नाराज झाले, खूप रुष्ट झाले आणि बोलले, सगळ्यांना मी कथा ऐकवणार, पण तुम्हाला कुठल्याही देवी देवतांना कथा ऐकवणार नाही. तुम्ही लगेच तत्क्षण इथून निघून जावा. तर देवी देवता घाबरले, विचारू लागले, काय झालं, आमच्याकडनं काय चुकलं? तर शुकदेव गोस्वामी बोलू लागले की तुम्ही भागवत कथेची तुलना तुमच्या स्वर्गामध्ये जे अमृत आहे त्याच्याशी करताय. अमृत काय करते? स्वर्गाचं अमृत काय करते? देवी स्वर्गामध्ये देवी देवताचे ते अमृतचा पान करतात. अमृत काय करते? शरीराला स्वस्थ बनवते, धष्टपुष्ट बनवते. तेवढंच करते, दुसरा काय करत नाही. आणि भागवत कथा काय करते? असं म्हणतात प्रत्येकाला एक रोग लागलेला आहे, दिसत नाही पण रोग लागलेला आहे, भवरोग म्हणतात. अमृत काय करते? शरीराचा रोग बरा करते. पण भागवत कथा काय करते? भवरोगापासून आपली सुटका करते. भवरोग म्हणजे काय? जन्म मृत्यूचा रोग, हा सगळ्यात मोठा रोग आहे. आणि असं ना की ह्या जन्मात लागलं, अनंत जन्मापासून लागलेला आहे भवरोग. कधी कधी या जगाला म्हणतात ना भवसागर, भवसिंधू. भवसागर म्हणजे काय? ज्याला पार करणं खूप मुश्किल आहे. भवरोग, जन्म मृत्यूच्या चक्राला पार करणं खूप मुश्किल आहे. म्हणून
भवरोग. तरी भागवत कथा, श्रीमद भागवत कथा रूपी अमृत जे आहे ती काय करते, आपल्याला भवरोगापासून मुक्त करते. आत्म्याचं औषध आहे. स्वर्गाचं अमृत जे आहे ती काय, शरीराचं औषध आहे. ती फक्त शरीरावरच काम करणार. पण भागवत कथा रूपी अमृत काय करणार, आत्म्यावर उपचार करणार. म्हणून शुकदेव गोस्वामी रुष्ट झाले की तुम्ही त्या स्वर्गाची अमृताची तुलना या भागवत कथेची अमृताची करता. म्हणून तुम्हाला ऐकवणार, तुम्ही पहिला इथून लिहून जा. मग भवरोगापासून मुक्त करते ही भागवत कथा, पहिला भाग. दुसरा, एकदा भक्ती देवी, भक्ती आपल्या हृदयात पण वास करते आणि व्यक्तिगत रूपात पण भक्ती देवी आहे. जसं गंगा एक नदी आहे तसं व्यक्तिगत रूपात गंगेचं एक व्यक्तित्व पण आहे, गंगा देवी म्हणून. यमुना नदी, यमुना देवी. तसं कृष्णा नदी, कृष्णा देवी. ठीक तसंच भक्ती आणि भक्ती देवी. तर भक्तीचे दोन पुत्र आहेत म्हणतात, ज्ञान आणि वैराग्य असे दोन पुत्र आहेत. तर भक्तीचा जन्म कुठे झाला, द्रविड देशामध्ये, साऊथ दक्षिण भारतामध्ये भक्तीचा जन्म झाला. तिथून भक्ती प्रगत झाली, विकसित झाली, मोठी झाली. दोन मुलं झाले, ज्ञान आणि वैराग्य नावाचे. आणि भक्ती पूर्ण भारत भूमीमध्ये फिरत होती. तर दक्षिण भारतातून महाराष्ट्रामध्ये आली. तर महाराष्ट्राच्या लोकांनी काय केलं, खूप स्वागत केलं भक्तीचं. आणि भक्ती म्हणतात तिथे विकसित झाली, महाराष्ट्रामध्ये विकसित झाली. प्रत्येक घरामध्ये भक्तीला लोकांनी बोलवलं, आपल्या प्रत्येक घरामध्ये स्थान दिलं, खूप पूजापाठ केली. आणि भक्ती इथे खूप खुश झाली, प्रसन्न झाली. इथून पुढे गेली गुजरात, राजस्थान. तिथे म्हणतात भक्ती लुप्त झाली, कारण तिथे पैशाचा जास्त हे आहे, गुजरात, मारवाडी. मग तिथे भक्ती थोडा रुष्ट झाली. तिथून यात्रा करत 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 भक्ती कुठे आली, वृंदावन नावाच्या क्षेत्रामध्ये आली. आणि सोबत ज्ञान आणि वैराग्य नावाचे पुत्र होते. तिथे आल्याबरोबर काय झालं, ज्ञान आणि वैराग्य हे म्हातार झाले आणि भक्ती ही तरुण झाली. आता ही शोभत नाही ना, मुलं जवान आहे, मुलं म्हातार झाले आणि आई जी आहे ती खूप तरुण आहे, ही शोभत नाही. तर भक्ती जे आहे ते रडू लागली. ज्ञान वैराग्य म्हातार होऊन बेशुद्ध होऊन पडले, चालायची सुद्धा ताकद राहिली नाही. ज्ञान आणि वैराग्याकडे बेशुद्ध होऊन पडली आणि भक्ती देवी मधी बसून रडू लागली. आणि तेव्हा नारद मुनीने स्वातंत्र्य आहे, कुठे पण फिरू शकतात. असं म्हणतात नारद मुनी हे भगवंतांचे मनाचे अवतार आहेत. ती पण कथा येईल पुढे. मनाचे अवतार आहेत. तर ते आले वृंदावनात, फिरत फिरत आले आणि त्यांनी बघितलं वृंदावनात दुःखाचा लेश मात्र नाही. तर वृंदावन नावाच्या क्षेत्रात ती कोण आहे, ही तरुणी स्त्री कोण आहे जी रडायला लागली. त्याच्या दोन्ही बाजूला दोन म्हातार ती पडलेली आहेत, ही कोण आहे. त्यांनी जाऊन विचारलं, हे माते तू का रडते, तू कोण आहेस, कुठून आली, आणि हे दोन व्यक्ती कोण आहेत. मग भक्ती देवी बोलू लागली, तुम्ही नारद मुनी आहात, तुम्हीच माझे दुःखाचा निवारण करू शकता. तर भक्ती देवी बोलू लागली की मी पूर्ण भारतभर फिरत होती, सगळीकडे माझं स्वागत झालं, काही ठिकाणी स्वागत झालं, काही ठिकाणी नाही, काही लोकांनी विचारलं, काही लोकांनी नाही विचारलं. पण जेव्हा मी वृंदावनात आली तेव्हा काय झालं, माझी मुलं म्हातार झाली, माझी मुलं म्हातार झाली आणि मी तरुण झाली. असं कसं काय झालं.
तर कृपया मला यावर काहीतरी समाधान, याचा उपचार काहीतरी सांगा यावर, नाही तर लोक काय बोलणार. आई तरुणी आणि मुलं म्हातार, तर यावर उपचार सांगा. तर नारद मुनींनी सगळ्यांना विचारलं, भरपूर विधी लोकांनी सांगितले, हे करा ते करा, मोठा यज्ञ अनुष्ठान करा. पण जेव्हा वैकुंठ धामामध्ये विष्णू भगवंतानं विचारलं, तर नारद मुनी भगवंतांचे मनाचे अवतार आहेत, तेव्हा काय उत्तर मिळालं, भागवत महापुराणची कथा करा. की भागवत कथा त्यांना ऐकवावा, ज्ञान आणि वैराग्याला, तेव्हा ते बरं होते. तेव्हा नारद मुनींनी भागवत कथा सुरुवात केली. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस. 7व्या दिवशी ज्ञान आणि वैराग्य पूर्णपणे तरुण झाले, आपल्या योग्य अवस्थेमध्ये आले. तेव्हा भक्ती देवी